नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं एका आता नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे 2 चमचा तेल आणि जिऱ्याची आपण याला फोडणी देऊन देणार आहोत। जिरं छान तडतडून झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी मी इथे कांदा कापून घेतलेला आहे। तो कांदा आपण इथे टाकून घेणार आहोत। कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण थोडा अर्धा टोमॅटो इथे मी टाकून घेणार आहे आणि दोन्ही मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी फक्त अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे कारण की भाजी जास्त आंबट नको व्हायला। कांदा आणि टोमॅटो छानपैकी शिजू द्यायचा आहे। तेलामध्ये छान फ्राय झालं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि इथे धणे पावडर मी टाकून घेणार आहे आणि सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर कांदा टोमॅटो छान परतून झाला की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून कांदा टोमॅटो अजून त्यात थोडा शिजू देणार आहोत कारण की पाणी टाकलं की भाजीला छानपैकी तरी येते। तुम्ही बघू शकता पाणी टाकून झालेलं आहे आणि त्यानंतर कांदा टोमॅटो यामध्ये शिजून जाणार आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये हा मसाला आपला शिजून जाईल। त्यानंतर आपण यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत। माझ्याकडे थोडेसे मूग होते भिजवलेले, ते मी देखील याच्यात ॲड करून घेणार आहे। मुगाने देखील खूप छान चव आली होती भाजीला। आणि त्यानंतर आपले बटाटे आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। भाजी छानपैकी मिक्स करायची। तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते। मला ही भाजी जास्त करून भातासोबत खूप आवडते। तुम्हाला कशासोबत आवडते कमेंट करून मला नक्की सांगा। भाजी मिक्स झाली की त्यामध्ये आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर भाजी शिजण्यासाठी इथे मी 1 ग्लासभर पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरच्या आपण 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 शिट्ट्यामध्ये बटाटा अगदी छान मऊसूत शिजून जातो। आणि सगळ्यात शेवटी आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट तुम्ही टाकलं नाही तरी चालेल। आणि इथे मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि भाजी अगदी आपली छानपैकी शिजून तयार आहे। चला मग आपण भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओत।